असला डॉक्टरच आहेस का तू? शिवणारा माणूस ऑर्डर ऑर्डर. अजून 4 इलेक्शनची ऑर्डर दिलेले आहेत. ए वासाऱ्या काय फालतूगिरी चालली? अरे मी जज आहे म्हणून बोललो ऑर्डर ऑर्डर. इंजेक्शन घातला. तुमच्या शरीरात जीवनसत्व कमी झालेलं आहे म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. का आता मी करू? का बोलता? का कोणाला सांगू आता मी? काय फालतूगिरी लावली तुम्ही? हे करताना ते पहिले बंद करून टाका. म्हणून निघून गेलेलं आहे आयुष्यातून, कळलं? आता जास्त बोलाल ना तर हॉस्पिटलमधून सुद्धा बेल मिळणार नाही, कळलं? नॉनसेन्स. बाबा महेश सर, साधारण तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या बोलण्यावर ना की मी एक छोटासा जज आहे. काय झालं माहितीये काय? कोर्टात केस चालू असताना अचानक लफरी सुरू झाली, अचानक भांडणं सुरू झाली आणि आवरी माणसं सगळी जखमी झाली. ती या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. ना केस कसली तर घसट पोटाची. पण सगळाच पोट यांनी मांजावर केला. आवरे म्हणा मारले तो म्हणा. हे बघा डोक्याचे ना. आता बघा कसं गप झोपले तर ते. उठा ए उठा. ऑर्डर ऑर्डर. उठा. ऑर्डर ऑर्डर. ना वसरने काम करा जरा. डोलं उघडा न बघा आपण कुठं आलोय. हा हे कोर्ट नाही, हे हॉस्पिटल आहे. देवा, मी हॉस्पिटल मध्ये आलं. तो मला मला या 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 माणसाला हॉस्पिटलमध्ये आले. गप्पा बसा तुम्ही. आधीच सांगून ठेवते मी. तुमच्यामुळे वेळ आली माझ्यावर. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. हाय गो. फाशी दे ना. फालतूगिरी करायची डायरेक्ट. फालतूगिरी करायचं. काय चाललंय झाला? अरे काय भांडणं करत? काय झालं तुम्हाला? जज साहेब मी सांगत. हा. मी सगळं सांगत. पण त्याच्या आधी तुम्ही इथं क्वारंट भरवा. मी सगळं नीट सांगत. क्वारंट भरवा. अरे लहान पोराला घास भरवण्यासारखं बोलतो तिथं कोर्ट भरवा. तर हे हॉस्पिटल आहे, कोर्ट नाही. आणि इकडे जर का मी कोर्ट सुरू केलं तर कोर्टात का ओपीडी सुरू करू? अयो जज साहेबाच्या तुम्ही काय पण करा पण आम्ही क्वारंट भरवा. मला सांगा जज ओके साहेब. कोर्ट भरवायचं ना. 2 मिनिटं थांब. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. कोर्ट भरवण्यासाठी म्हण कोर्ट नको घालायला. काय प्रॉब्लेम ಏನು ಕೊಡದ ಏ ಕೊಡ ಅಂದರಲ್ಲೇ ಈ ಕಡೆ ಕಡೆ ಗೋಡೆ ಕಡೆ ಎನ್ನ ಪಡ್ದಲ್ಲ ಕಾಡ ಪಡ್ತಲ್ಲ तोटले. ए, 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 1 मिनिट. मरेपर्यंत फाशी देईन दोघांना. ಸಾರಿ हे बघा कोर्ट सुरू करूया. तर कोर्ट की कारवाई शुरू किया जाए. ಈಚೆ ಬಾಬರ್ ಮೇಲೆ पैसा वाला माझा डोका एकदम गिल्लो होता ಈಚೆ बाबर ಮೇಲೆ पैसा वाला मला लागला एकदम अरे वसरून आवरे भांडत तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही एका जजला मारताय ना. नुसतं मारत नाही तर केलं फेकून मारताय. अरे मी काय केलं तर तुम्ही मला केलं फेकून मारताय? हम अकेले हैं तो केला मारते हैं. काय फालतूगिरी? काय झालं भांडण? कशावर झालं ते सांगा. जज साहेब सॉरी सॉरी. तुम्हाला केळं लागलं का? लागलं म्हणजे कवरं लागलं. सॉरी सॉरी. राहू दे द्या इथे. नाही नाही राहू दे. कसं द्या इकडे माझ्याकडे. जज साहेब हा. हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. काय केळ्यात ना 5% अजीवनसत्व असतं. अरे पण असं कसं? म्हणा अजीवनसत्वाची गरजच नाही. डॉक्टर बोले तुमच्यात जीवनसत्व कमी आहे. अयो नो प्रॉब्लेम केल्यामध्ये 15% का जीवनसत्व पण असत. अरे पण ते वसाऱ्या खाल्ल्यावर मारल्यावर जीवनसत्व. जीवनसत्व टेंगुल जीवनसत्व. आता तू माझा दुश्मन आजपासून मला माहिती आलास पुढे टाळी द्यायला. आला एक मिनिट. सॉरी फालतूगिरी करायची नाही करे.
मी इकडे जज आहे, माझं पण ऐकायला पाहिजे ना. अरे मी कोर्ट की कारवाई सुरू किया जाय. आवरे बोलतोय नाही बोलतोय तर यांच्याकडून अख्खी बादली भरून माझ्या अंगावर कोणीतरी सांबार फेकून मारला. ज्याला तो पुसतोय ना पुसतोय तोपर्यंत यांच्याकडनं 100-200 कडबोल्या माझ्या अंगावर कोणीतरी फेकून मारल्या. अरे वासऱ्यांनो, तो कडबोल्या माझ्या कानसूला नाच्या लागल्या ना, पुढची 5 मिनिटं मला काही सुचलंच नाही. ज्याला अरे आमच्या कोर्टातले ते वकील त्या सांबारावरून त्या इडल्यावरून घसरून पडत होते. आणि त्याला पुढच्या 7-8 मिनिटात तर मी त्या सांबारामध्ये बुडायला लागलो. हातपाय मारला तेव्हा माझ्या हाताने एक मेंदू वडा लागला. चटकन कपड्यात मी बसवला न बाला शेवग्याच्या शेंग्याला असं पकडून पोवत वर आलो. तेव्हा कुठं वाचलोय. जज साहेब हा. त्या या का मेदूवाड्याच्या वाला तर तुमची कंबर बसली. अरे येड्या लय तो मोठा होता. अय्या मग अरे खिशातनं रुमाल काढला पॅकिंग टाकलं तेव्हा कुठं तो गप्प बसला. स्मार्ट व्हेरी स्मार्ट. पण जज साहेब काय? बघितलं ना नाही बघितलं ना तुम्ही यांच्या सांबारामुळे तुम्ही आणि तुमचे वकील इंज्युअर झाले. तुम्ही बोलता ते सगळे बरोबर आहे. मला सांगा, आता सांबारावर आपण केस टाकू शकत नाही ना रे. आणि समजा सांबारावर आपण केस टाकली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांबारावरची केस हल्ली आपल्याकडे लवकर सुटतच नाही. मला सांगा, अचानक आवरी लोक कोर्टामध्ये आले कशी? घ्या तुम्ही काय द्याल तुम्ही घेणार. ऐका, साधी गोष्ट आहे. लग्न झालं, सगळे वराडी आलो कोर्टात. सोपं आहे जे काय. लग्न झाल्यावर कोर्टात वरडी यायला ते काय हॉटेल आहे कोर्ट का? तिकडे जेवायला आले वासर. बरं जेवायला गप असायचं ना वासरानो. तिकडे येऊन आवरे भांड करायची गरज काय मी म्हणतो. मी सांगत आहे जज साहेब, मी सांगत काय झालं? हिच्या आपण मला पासावाला बघण्याच्या कार्यक्रमाला हिची मोठी बहीण प्राजक्ता दाखवली आणि लागत हिच्या बरं करून दिलं. नाही हं, जज साहेब हे सगळं खोट आहे. पुरावे सादर करा. हो मी सादर करते. माझ्या बाबांनी काही चूक केलेली नाहीये. हा. हे बघायला आले होते. बाबांनी विचारलं पोरगी पसंत आहे का? हे म्हणाले हो पसंत आहे. बाबा अडचणीत आले ना, नेमकी कुठली मुलगी पसंत आहे हे सांगितलंच नाही यांनी. बाबा म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही दोघींनी तयार व्हा, जिची तयारी लवकर होईल ती बोल्यावर चढेल. झालं, मी फास्ट आहे, मी पटपट तयारी केली आणि ही राहिली. अगं मी चुकलं. ऍक्च्युली तसं बोलायला पाहिजे होतं. म्हणजे आणि तुमच्या लोकांनी बोलायला पाहिजे की भला ती गोरीपान दिसणारी कुर्ल्या केसाची पोरगी म्हणे जाम आवडते असं तुम्ही बोललं पाहिजे होतं ना. अहो जज साहेब हे तर काहीच नाही. याचा उट्टा याच्या घरच्यांनी काढलाच परत. काय केलं, माझ्या आत्यानी लग्नात पुरणाचे मांडे आणले होते. अच्छा, हा. तर यांनी ते सांबारामध्ये कुस्करून खाल्ले. कोण खातं असं हा? आणि सगळ्या लग्नात बोंबाबोंब केली. डस आहे खराब, डस आहे एकदम खराब. अरे डोसा खराब नाही तुमचा, डोसका खराब. झोट बोल त्या. मी तिला काय बोललो काय? की आमच्या पाहुण्यांना डोसा आणि सांबार लागेल. यांनी गोड डोसा दिला, आमच्याकडच्यांनी सांबारात बुडवून डोसाला. आमचं काय चुक आहे? यांच्याकडे जेवणाची पद्धत नाही. अरे पुरणपोळी म्हणतात त्याला, माहितीये का तुम्हाला? आमच्याकडच्या खाद्यसंस्कृतीला काही बोलू नका. कळलं ना? तुम्हाला काय माहितीये हो? नुसतं काहीतरी इडल्या आणि मेदूवडे खाता. ऑर्डर पसारानो, ठरलंय ना केलं खायचं. आता हा संत्र मधून कुठून आला? थोडं तरी ऍडजस्ट करून घ्या ना. सतत तुम्ही भांडता, आवरी भांडणं करता आणि संस्कृतीने भांडता. आणि सांबार काय करतो वासऱ्या तुझा? आपले संभाजी महाराज दक्षिणेला गेले होते तेव्हा महाराजांच्या स्वागतासाठी जो पदार्थ बनवला त्याचं नाव सांबार. अरे वासऱ्यानो, प्रत्येकाने एकमेकांच्या संस्कृतीचा जर का आदर केला ना तर तुमचा संसार सुखाचा होईल ना, आपला देश सुद्धा सुखाचा होईल ना. आपण लयच बोलतोय मी. मांजा स्किट मध्ये आवरे सोशल नि वैचारिक मला लय बोलायला लागतं. वेलीच हे स्किट इकडे थांबवायला पाहिजे. आमिर वाज जाऊ. वा 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 मजा आली. महेश सर काय म्हणाल? अरुण, तू कम्प्लीट हा शो डॉमिनेट केलास. तू सगळ्यात मोठं वाक्य मला कुठचं आवडलं माहिती आहे? माझ्या स्किटमध्ये सोशल मिशन कधी नसते.
मला आवडलेलं वाक्य आहे. कारण माझ्या सुद्धा कुठल्याही विनोदी सिनेमामध्ये कधीही सोशल थीम नव्हती. सोशल थीम करणारे लोक भरपूर आहेत, त्यांना करू दे. आपण पण लोकांचं करमणूक करतो आणि तुम्ही सुद्धा लोकांची करमणूक खूप सुंदर केलीत. एंटरटेनिंग ऍक्ट. वा वा 10 गुण. हास्य खुर्दचे इनामदार काय म्हणाल? இறங்கல நாடுக்கு அண்ணகுதுலி செண்டியில போப்பதி இஸ்கினே வெந்தரில்ல அதுக்கு அவங்க இஸ்கினே எல்லாரும் ஆல் தி பெஸ்ட். नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. नमस्कार, मी शीतल कुलकर्णी रेडकर. तुम्हाला जर आमचा परफॉर्मन्स आवडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की वोट करू शकता. त्यासाठी तुम्ही सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या पेजवरील आमच्या फोटोवर क्लिक करा. तुमचं एक वोट आमचं या स्पर्धेतलं स्थान बळकट करू शकतं. धन्यवाद. मंडळी, आता आपल्या समोर येणार आहे हसवून हसवून दमछाक करणारी जोडी. लाफ्टर थेरपीचा ओव्हरडोस, कॉमेडीचा क्रॅश कोर्स, वन अँड ओनली मल्टी टॅलेंटेड विशाखा सुभेदार आणि अंशुमन विचारे. ओके गाईज, आय एम लिव्हिंग. अरे अरे, आल्या आल्या निघालास. मी नवीन लोकांशी बोलत नाही, प्लीज कॅरी ऑन. सर थँक्यू सो मच. इट वॉज ग्रेट प्लेजर सर की तुम्ही माझ्या डायग्नोसिस सेंटरमध्ये आलात आणि उद्घाटन केलं सर. It's okay. आणि चक्क स्वतःच्या टेस्ट पण करून घेतल्या. खरंच आय एम व्हेरी हॅपी सर. Thank you, सर thank आणि you. तुम्ही ते होर्डिंगसाठी ते फोटो दिलेत ना, माइंड ब्लोईंग एक्सप्रेशन्स, कमाल. ऍक्च्युली म्हणून तर मी रुग्ण होण्याचं जास्त पेमेंट घेतो, यु नो. सर पण ती तुमची आयडिया वर्क झाली आहे सर. Which one? ते तुम्ही म्हणालात ना की रोगी वाटण्यासाठी ना मी विदाऊट मेकअप उभं राहतो. डिक्टो रोगी वाटला डिक्टो रोगी. आणि मग त्यानंतर तुम्ही मेकअप केलात ना, एकदम फ्रेश तहसीलदार एकदम चेहरा. क्या बात आहे सर. आय टेल यू, एक्सपिरियन्स ऑलवेज काउंट. Yeah, you said नाही it. आणि मेकअप एवढा ड्रास्टिक चेंज होतो मला माहिती नव्हतं. इट्स जस्ट एक प्लास्टिक सर्जरी. व्हेरी सिम्पल. Okay. मजा आली सर. निघू मी? ओके सर, थँक्यू सो मच. Okay, bye. Thank you. It was a great pleasure meeting you. Thank you. Glad to meet you, sir. Yes, sir. Thank you. Good day ahead, sir. I'm going. Yeah. Thank you, sir. मी जातो. Yes, sir. विशाखा मॅडम, Yes, sir. आय एम गोइंग. Oh, extremely sorry. Very, very sorry. I just forgot. I'm sorry. Sorry. Sir. हे ऍडव्हान्स तुम्हाला 25 दिले. सेलिब्रिटी काय करणार. एनिवे 25 दिले होते, 25 यात भरलेत सर. मला अजिबात आवडलेलं नाही. ओ, नाव घातलं नाही. सॉरी. एक सेकंड. नावाबद्दल बोलत नाही मी. मग आपले 3 फोटो ठरलेले, तुम्ही 2 फोटो एक्स्ट्रा काढलेत. हा ते एक सेकंड. आपले ब्लड बँक, पॅथॉलॉजी सेंटर आणि मेन डोर इथे फोटो ठरले होते. Right. तुम्ही 2 फोटो एक्स्ट्रा काढलेत एक्सरे मशीन जवळ. त्या ऍग्रीमेंट मध्ये ठरले नव्हते आपले. प्लीज, हे मला अनप्रोफेशनलिझम आवडलेलं नाहीये. सॉरी सर. दिस इज नॉट डन. सॉरी सर. नाही, तुम्ही सॉरी नको आहे, पण हे चुकीचं आहे. नाही, मला वाटलं चेहरा चांगला आहे तर पटकन एक काढून घ्या. नॉनसेन्स. हे फालतू की मला आवडत नाही, कळलं ना. Sorry, सी आय एम फ्री बट नॉट अवेलेबल. ओके. आय एम सॉरी सर. एक मिनिट. तुम्ही काळजी करू नका सर. मी फोटो काढलेत ना, तर एक मिनिट. जरा मी पैसे नीट सांभाळा, प्लीज. हो, सॉरी. तर हे ना, हे बघा, मी एक्स्ट्रा तुमचे मनी 10,000 रुपीज ओके याच्यात ऍड करते सर. आणि ही तुमची अमाऊंट. थँक्यू सो मच. सो गॉर्जियस लेडी. थँक्यू. ओके, बाय. टेक केअर. बाय. सर एक मिनिट. अरे या, फोटो काढायचे का? Okay, no problem. नाही, एक मिनिट. हे तुमचे रिपोर्ट्स. तुम्ही खरोखर टेस्ट केलं माझ्या? सर आता टेस्ट केलं तर रिपोर्ट द्यायला मला वाटतं फक्त पोस्ट साठी फोटो घेतले. नाही, आता कसं, तुम्ही आमचं पहिलं गिराईक ना, म्हणजे हे पहिले पेशंट ना, म्हणजे एकदम उद्घाटन झालं ना आज, त्यामुळे असं रिकाम्या हाती कसं म्हणून हे केलं. मला काय करणार त्याच्यामधलं. या दॅट्स ट्रू. वाव, नाईस, गुड रिपोर्ट्स. ऍक्च्युली तुम्ही सांगू का, एकंदर तुम्ही एकदम फिट अँड फाईन दिसता. लुकिंग Actually स्मार्ट. कसं आहे माझं जिम डाएट, यु नो, सकाळी कॅरेट ज्यूस, काकडी, वॉटरमेलन सतत चालू असतं माझं. रॅटिना बघा ना, कडक एकदम. रॅटिना परफेक्ट. क्या Thank you. बात आहे सर. Thank आणि हे काय, स्वादुपिंड. Oh. स्वादुपिंड. मस्त आहे रिपोर्ट, एकदम मस्त. Thank you. ओ गॉड. हा? या
सुपर बाय टेक केअर. थँक्यू. Yes. नाईस मीटिंग. येस सर. सिस्टर एक Yes, sir. आता तुम्ही ओ माय गॉड असं बोललात काहीतरी. काय म्हणजे काय काय नो नो एव्हरीथिंग इज फाईन. डोंट ऍक्ट. मी ऍक्टर आहे, मी ऍक्टिंग करतोय. No, no. तुम्ही डॉक्टर की करा कळलं. म्हणजे ऍक्च्युली मी एकदम फिटच आहे, पण काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय ऍक्च्युली नॉट लाईक सिरियस. करू नका. कसं म्हणलं? काय प्रॉब्लेम सांगा. मी घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. I tell you. करा, पण मला मी सगळं okay. See, being a doctor, I should not hide anything from Of you. course. Right. Of course. See, problem हा आहे सर, तुम्ही प्लीज हॅव अ सीट. Yes. या सी इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम ॲज सच. फक्त काय आहे तुम्हाला ना सर हे बघा इकडे दिसते रिपोर्ट मध्ये हा. तुम्हाला ना एकच फुफ्फुस आहे सर. काय काय म्हणजे तुम्ही एकाच फुफ्फुसाच्या जीवावर जगताय सर. दॅट इज अ प्रॉब्लेम. फुफ्फुस हो अहो तर नारळ आहे का चेक काय करताय. एक फुफ्फुस कसं काय असेल. एक सेकंड एक सेकंड एक मिनिट. एक फुफ्फुस हा हा असं असतं. डोंट टेक टेन्शन. नाही, मी tension घेतच नाही. I'm fit, you know. इट्स ओके हे बघा मी तुम्हाला सांगू काय तुमचं हे फुफ्फुस दिसतंय ना. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट वेज एक्सरे रिपोर्ट. प्लीज सगळं मला सांगा. हे बघा मी घाबरत नाही. डोंट वरी. आय एम फिट अँड फाईन. कळलं का? मला काहीच होणार नाही. राईट आय नो इट प्लीज हे बघा हा एक्सरे रिपोर्ट ओके. हे फुफ्फुस आहे ना इथे जे बाजूला जे काळं दिसतंय ना हे जे काळं आहे ना हे सगळंच काळ दिसतंय मला इकडे. ऍक्च्युली हे जे काळं आहे ना हे टार आहे सर. टार टार या सी मी सिगारेट ओढत नाही. टार कसा काय जमा झाला. नाही सर पॅसिव्ह स्मोकिंग ना दॅट इज ऑल्सो व्हेरी डेंजरस. आणि पोल्युशन एवढं झालंय ना यू कॅन्ट हेल्प इट. सी फुफ्फुस एकच कसं काय मला यार बीपी वाढेल माझं यार. सर होईल सर काही प्रॉब्लेम बीपी वाढेल माझं. एक नाहीये. सेकंड बीपी वाढेल यार. ओ गॉड तुम्हाला ब्लड प्रेशरचा नो नो प्रॉब्लेम मी जस्ट असं म्हटलं पटकन. एक सेकंड मला काय समजेल असं बोला प्लीज. मला म्हणजे एक मिनिट सर. एक मिनिट मला सांगा तुमचा जन्म होताना खूप घाई झाली का. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे आय यू प्रिमॅच्युअर बेबी. हो म्हणजे मी 7व्या महिन्यात झालो. कशाला घाई गरज होती एवढी घाई करायची. ते काय माझ्या हातात होतं. नाही ऍक्च्युली त्याच्यामुळे गडबड झाली सर. हो म्हणजे वरतून निघताना गडबडीत तुम्ही एकच फुफ्फुस घेऊन आलात. हो मी देव म्हणत होता अरे अंशुमन फुफ्फुस आय मस्त आहे म्हणून निघून गेलं. सर हे जे तुमचं डिक्शनरी ना हे जे तुम्ही फास्ट बोलता ना दॅट इज बिकॉज ऑफ फुफ्फुस. एक सेकंड मला मी तुम्हाला सांगते ते एक फुफ्फुस आहे ना त्यामुळे एका श्वासात तुम्हाला बोलायचं असतं ना. दॅट इज लोकांना वाटतं सी अंशुमन विचारांचं टॅलेंट आहे सर. इट्स स्टार. मला सांगा मी यु नो आपण चेक करूया. एक मिनिट मला थोडंसं तर चेक करायला लागेल सर. तुम्ही ना एक काम करा एक दीर्घ श्वास घ्या आणि ओम लावा. ओम लावा 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 लावा. ओम एक सेकंड. ओम ट्राय वन मोर टाइम. एक सेकंड काहीतरी प्रॉब्लेम. एक सेकंड या आय एम ट्राईंग. प्रॉब्लेम यार सर मेजर प्रॉब्लेम आहे सर. ओम सर ठीक आहे रिलॅक्स लोड घेऊ नका सर. रिलॅक्स सर. तुम्ही एक काम काय होतोय तुम्हाला श्वास पुरत नाहीये फुफ्फुसात ना. तुम्हाला श्वास पुरत नाही त्यामुळे हे होतंय सर. रिलॅक्स. कसं आहे फुफ्फुस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. हे सुद्धा फुफ्फुस गेलं ना तर तुम्ही फुस. फुस काय फुस. मी चित्रपट सृष्टीला खूप देणं लागतो. कशाला एवढी उदारी ठेवता सर. मी पैशाचं बोलत आहे. हळू तुम्ही उड्या मारा प्लीज. एक फुफ्फुस आहे ना एवढ्या जोरात उड्या नाही मारायच्या. आता काही नाही करायची. हळू उड्या मारा. शाबास. सर चिल. ओके सर तुम्ही दमताय. सर तुम्ही उड्या मारला तर दमला लागणार. दमताय दम लागणार माणसाला. काम डाऊन. तुम्हाला पाणी हवंय का. नाही, हा पाणी हवं. please, पाणी हवं. हे घ्या पाणी घ्या. पुढे जातच नाही. हो ना पाणी हवं. ऍक्च्युली ना काय झालंय माहितीये काही प्रॉब्लेम नाही. जात आहे. काय झालंय तुम्हाला मी सांगते काय प्रॉब्लेम झालाय. एकच फुफ्फुस आहे ना त्यामुळे तुमच्या हृदयावर ताण येतोय सर. कळलं का. का ताण काय येतोय. तुमच्या पार्टनरवर ताण येतो तेव्हा हा प्रश्न पडतो का. स्क्रिप्ट मध्ये काय बोलताय
मध्ये स्क्रिप्ट करताना प्रॅक्टिस करतो ना हो, हो. मी हृदयाबद्दल बोला ना, फुफ्फुसाबद्दल बोला ना. Talking about the फुफ्फुस. या प्लीज प्लीज बिहेव युअर सेल्फ कंट्रोल शांत लोड ओम येते माझा प्रॉपर. येईल ओ गॉड मेजर प्रॉब्लेम काय सर ते हार्ट मध्ये 4 ब्लॉकेजेस आहेत सर अरे आता बोला एकच फुफ्फुस, आता हातचं काय काढलं मध्ये सर तुम्ही? तेच ना ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय सर हार्टवर ताण आलाय त्यामुळे ब्लॉकेजेस आले सर एक काम करूया आपण करूया चेक करूया एक काम करा please, तुम्ही please, please. आपण ना फुल बॉडी चेकअप Oh, करूया yes, yes, sir, डोंट यू वरी ऍट ऑल नाही, मी worry तुम्ही करणारच नाही. काउंटरवर जा आणि 20,000 रुपये भरून टाका सर मी तर उद्घाटनाला पाहुणा म्हणून आलो ना आता मी. सर असं काय करता तुम्ही उद्घाटक म्हणून आलात म्हणून चक्क फ्री मध्ये टेस्ट करून घेतला ना तुमच्या Yes, 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 yes. बाकी सगळ्याला 40,000 वगैरे खर्च येणार आहे पण डिस्काउंट म्हणून 20,000 म्हटलं मी तुम्हाला नाही एक सेकंड, माझे फॅमिली डॉक्टर पारसनीस त्यांचं मी सेकंड ओपिनियन घेतो. हो त्यांचं तुम्ही घ्याच आय नो हिम पारसनीस आय नो हिम व्हेरी वेल you? एक काम करते मी त्यांना तुमचे सगळे हे रिपोर्ट्स आहेत ना ते त्यांना व्हॉट्सअप करते लेट सी ओके डॉक्टर विशाखा सुभेदा घ्या या हॅलो सर हा मी जस्ट तुमचं गिराईक माझ्याकडे आलंय गिऱ्हाईक काय बोलताय, गिऱ्हाईक? I mean, also, हे तुमचे पेशंट माझ्याकडे आलेले आहेत हा हो अंशुमन विचारे मी आता तुम्हाला पाठवले ना रिपोर्ट्स राईट यू सॉ दॅट राईट यू सॉ द कंडिशन्स राईट इट्स व्हेरी डेंजर या आय जस्ट सॉ अरे स्वतः काय सिताबाईची बाई आलेली आहे. स्वतः काय चाललंय फक्त सांगा ना त्यांना. गुड करताय काय तुम्ही. करूया ओके राईट इज फुफ्फुस ओके ऑपरेट करावं लागेल ओके बरं तुम्हाला परवाची अपॉइंटमेंट चालेल हो प्लीज पटकन घ्या. हा परवाची चालेल त्यांना अपॉइंटमेंट आणि पैशाची पर्वा करू नका इज अ बिग स्टार Yeah. इज बिग स्टार ओके ठीक आहे किती बरं हा सर म्हणतात 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला किती? ट्रान्सफर 50,000 काय? हो एक फुफ्फुसी आपल्याला ओरडू नका हळूहळू 50,000 जास्त होत आहे. हे काय उगाच लुटतात ते बघा ना. सर आय थिंक ही इज थिंकिंग नाही एक सेकंड मी पाठवतो एक सेकंड थांबा पाठवतो. हा पाठव हा सर ही Send झाले. सर आले पैसे आले ओके ओम नाही येत यार. एक काम करतो माझ्या डॉक्टर पारस निसांना भेटो सगळं ठीक होईल सगळं. नाही ते त्यांना तुम्ही भेटाच ते क्लिअर करतील सगळं आणि फुफ्फुसाचं जर आपण अपॉइंटमेंट घेतली की नाही तर ते क्लिअर होईल सगळं आणि हार्ट साठी फक्त तुम्ही माझ्याकडे या दॅट इज नॉट अ इश्यू आणि बाकीचं सगळं आहे ना बाकीचं ते ठीक आहे ते जाऊ दे काय ठीक जाऊ दे आहे. काय ते आहे नाही बोला ना, जाऊ दे का सांगा ना. नाही ठीक आहे जाऊ दे ते काय जाऊ दे कशाला काय असेल सांगा ना मला पटकन. मला टेन्शन देऊ नका ना प्लीज. नाही, sir. हे बघा एकदा गाडी सर्व्हिसिंगला आली की सगळं क्लिअर करून टाका. बाकी काही ठेवू नका आता प्लीज सगळं क्लिअर करा. मी तुम्हाला सांगते सर हे बघा इकडे लक्ष द्या हा बघा हा जो रिपोर्ट आहे ना हे बघा हे ना हे अपेंडिक्स आहे सर हे अपेंडिक्स आहे ते खरं एक असतं तुम्हाला 2 आहेत सर 2 कसं काय इथे? ऍक्च्युली कमाल आहे मी तुम्हाला ज्या गोष्टी 2 पाहिजे त्या तुम्हाला 1 आहे आणि ज्या गोष्टी शरीरात नकोच आहेत त्या तुम्हाला 2 आहेत सर ते काय करतं ते नाही appendix? काही काळजी करू नका तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका Relax. सी अपेंडिक्स ना अतिशय निरुपद्रवी आहे म्हणजे ते काय असतो नसतो काही फरक नाही पडत त्याचा काही त्रास नाही ते काही विचार दुखत बिकत नाही काही त्रास नाही इट्स ओके फक्त काय होतं कधीतरी ना स्वेलिंग येतं आणि मग बस्ट होतं सर आणि मग त्यावेळेस सगळं ते विष आहे ना ते शरीरात कालवलं जातं आणि मग माणूस मरतो अरे बापरे मला डेंजर आहे सगळं हे. नाही ठीक आहे पण ते इट्स व्हेरी रेअर केस इट्स व्हेरी रेअर आणि तुम्ही टेन्शनच घेऊ नका सर फक्त प्रॉब्लेम काय आहे ते तुमच्याकडे 2 असल्यामुळे जरा रिस्क आहे अरे मग फोन टाका ना ते. नाही, sir. नाही काढून टाका ते. नाही, सर ऍक्च्युली ना तसं काही सिम्टम दिसत नको नाही तुटणार फुटणार सगळं काढून टाका तुम्ही प्लीज. काय ठेवू नका तुम्ही. ऐका ना मला टेन्शन होतं प्लीज काढून टाका सर ना. ते पैसे हा, पैसे मोडतो लाखो रुपये खर्च होते प्लीज जीव महत्वाचा की नाही. Okay. आय एम सेलिब्रिटी यार. ओम प्लीज गुड व्हेरी गुड डिसिजन सर आय लाईक यू रिअली आय एम प्राऊड ऑफ यू सर एक काम करा 85,000 तुम्ही भरून टाका 85,000 सर 80 ते 85 काय फरक पडतो जीव वाचणं महत्वाचं आहे नाही का मी ट्रान्सफर करतो ना एक सेकंड. आणि कसं आहे रिपोर्ट्स मध्ये ओ गॉड तुमच्या रक्तवाहिन्या म्हणजे मुंबईच्या रस्त्यापेक्षा डेंजर येतो ओ बॅरिगेड तोडून नो पार्किंग मध्ये घुसलेत सेंड झाले पैसे. बघू एक मिनिट आले पैसे अरे बघा गुड आले आय जस्ट होतच नाही हो, नाही काही काळजी करू नका सी आपल्या शरीराची रचना आहे ना इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं तुम्हाला एक फुफ्फुस असल्यामुळे ना हृदयावर ताण पडतोय तुमच्या आणि ताण पडल्यामुळे तुम्हाला 4 ब्लॉकेजेस झाले तर इट्स ओके फक्त ना ते जर ट्रीट नाही केलं ना नीट हार्टला तर किडन्या फेल होतात माणसाला 2 किडन्या असतात लक्षात घ्या पण एका किडनीवर माणूस जगू शकतो पण तुम्ही पडलात नटमंडळी तुमचे व्यसन तुमचं शेड्यूल बिड्यूल टाईट त्याच्यामुळे ऑलरेडी एक किडनी कमकुवत झालेली आहे आय एम शुअर अबाउट इट त्यामुळे 2 किडन्यांवर माणूस जगू शकतो बट रिस्क नको ना आणि किडन्या फेल झाल्यानं सर डायलिसिस करावं लागतं डायलिसिस कसं 9, 10, 12 वर्ष यू नेवर नो आणि कदाचित ना माणूस कोमात पण जाऊ शकतो आणि मग कोमात गेलं ना डिमेन्शिया वगैरे शाळा 2 फोटो मागितले ते ऍटिट्यूड दाखवत होता मला आता मशीन मध्ये घालून फोटो काढायला लावते बघ सुपर
सर. क्या बात आहे. अंशू तू ना इतका ब्रिलियंट ॲक्टर आहेस खरंच यार. आय लव्ह यू ॲज अन ॲक्टर. आय जस्ट लव्ह यू. म्हणजे तू जेव्हा तिथून स्टाईलनी तो ॲटिट्यूड घेऊन सेलिब्रिटी ॲटिट्यूड घेऊन तू सुरुवात केली जी, आणि नंतर जेव्हा तुला कळलं तुला एक लंग आहे, तुझ्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तुझे एक्सप्रेशन जे चेंज होत गेले ना, आणि तू ज्या पद्धतीने स्वतःला पोर्ट्रे केलंस ना, सल्यूट बॉस. थँक्यू. आणि विशाखा, यू हॅव ॲक्टेड जस्ट लाईक अ रिअल डॉक्टर. म्हणजे मला असे बरेच डॉक्टर माहिती आहेत जे ॲक्च्युली तुम्हाला सांगतात नो प्रॉब्लेम, पण तो ॲक्च्युली फार मोठा प्रॉब्लेम असतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्ट. खरोखरच हा ॲक्ट म्हणजे सर्वांच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ये बात. Woo! हास्य खुर्दचे इनामदार काय म्हणाल. क्या बात आहे अंशा, विशाखा, क्या बात आहे. म्हणजे ना हसून हसून माझं एक लंग मी तर निकामी झालं. व्हेरी ब्रिलियंट परफॉर्मन्स. थँक्यू व्हेरी मच. मला ते हे आठवलं, म्हणजे सर एक अंशुदाचा किस्सा असा आहे की एकदा स्क्रिप्ट काहीतरी चेंज झालं आणि म्हणजे घाई अंशुदाची. एक स्क्रिप्ट एक रायटर आमचा रिराईट करत होता आणि अंशुदा चल करून गेला. सरांनी फोन केला, अरे अंशू, हा मी घेतलं स्क्रिप्ट घेतलं मी सर, मी उद्या करूया आपण, काय प्रॉब्लेम नाही. अरे नाही, स्क्रिप्ट अजून प्रिंटच होऊन आलं नाही, तू कुठं. आणि तोपर्यंत टोल नाक्यावर चेक नाक्यावर पोहोचला होता. नाही, तू परत चेक नाक्यावर एवढा घाईत असतो अंशा. पण अंशू, तुझी ही घाई आम्हाला आमची वाट लावते रे. आम्ही म्हणजे तो ओम जो होता ना, ओम वॉज तो ब्रिलियंट. इतका अस्पष्ट होता, पण तो इतका ठळक होता. वाजवा. त्यांनी जे पंचेस घेतलेत, आणि विशू जी रंगाची साडी घातलीस ना, लाल रंगाची साडी, तू लोकांना सांगतेस थांबा आता मी आले. तू रंगांदळ आहेस, हे लाल नाही. अरे लाल तुझी गलती की. तांबडा ठीक आहे. अलग आहे. मगाशी वा आलं, बस झालं. आणि विशू, आज तुझ्या घरी इतके आनंद झाले असणार, कारण तुझं नाव MD डॉक्टर म्हणून I लागलंय. know. वा जी वा. हा, हे सुखाचा क्षण आहे आज. खरंच गोडदोड व्हायला पाहिजे घरी तुझ्या. हॅट्स ऑफ परफॉर्मन्स. स्टँडिंग ओवेशन दोघांना. हाय हाय क्या बात. थँक्यू सो मच. खूप हसवलं आम्हाला. थँक्यू. थँक्यू. वा. मंडळी, आता तुमच्या समोर येतेय आपल्या अचूक टायमिंगनं कॉमेडीची ब्युटी जपणारी ब्युटी क्वीन नियती, आणि तिच्या सोबतीला आहे स्मार्ट कॉमेडी करणारा स्मार्ट बंदा किरण. बघूया कॉमेडीचं हे कॉकटेल आज इथे काय धुमाकूळ घालताय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुक मधून नियती घाटे आणि किरण डांगे यांचं. डॉक्टर 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 काय अहो ओ काय झालंय. डॉक्टर पटकन बेड तयार करा. नाही, तुमची काहीतरी गल्लत होते. हे हॉस्पिटल आहे, लॉज तिकडे बाजूला. काय बोलताय. काय झालं. अहो, कोण आहे मी. कोण आहात तुम्ही. गल्ली बाबांचा पट्टा शिष्य. खरंच. मग आणि गल्ली बाबा आता इथे तुमच्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत काय सांगताय काय. सदिच्छा भेट द्यायला. बापरे. त्यांचे पदस्पर्श कधी होतील ते पहा गल्ली बाबा आले. गल्ली बाबा. गल्ली बाबा. बापरे, साक्षात गल्ली बाबा येणार आहे तिकडे. लाखो भक्तांचे तारणहार, साक्षात ईश्वराचा अंश असं म्हणून लाखो भक्तांचे प्राण वाचवणारे चमत्कारी संत गल्ली बाबा आज माझ्या हॉस्पिटलला त्यांचं दर्शन होणार आहे. बापरे. या बाबा या, मी डोळ्यात प्राण आणून तुमचे वाट बघते. बाबा या. बाबा. गल्ली 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 बाबा. राक्षस करतात तोबा तोबा. आले गल्ली बाबा. गल्ली बाबा. गल्ली बाबा. गल्ली बाबा. गल्ली बाबा. खूप झालेत हल्ली बाबा आमचे फक्त गल्ली बाबा. गल्ली बाबा. गल्ली बाबा. गल्ली बाबा. गल्ली बाबा. नाचून एकदम वल्ली बाबा. भक्तांनो, जरा शांत व्हा. याचा पुढचा प्रवास फक्त मला एकट्यालाच करायचा आहे.
चालली बाबा चाललो बाबा गली बाबांचा विजय असो गली बाबांचा विजय असो गली बाबांचा विजय असो ए इकडे ना बसायला मला नाही गरज बाबा ओ बाबा बाबा काय झालं अहो, आत्ता तर बरे होतात ना अचानक काय झालं तुम्हाला अहो, ते भक्तांसमोर असं राहावं लागतं हो, पण माझं दुखतंय पोटात. काय झालं काय पण असं डोकं अचानक दुखतंय, माझा जीव चाललाय हो, वाचवा मला. नाही वाचवा. नाही नाही बाबा हो तुम्ही काय बोलताय मी कोण पामर तुम्हाला वाचवणार तुम्ही स्वतःच तिन्ही जगांचे स्वामी आहात 3 जग पाणी पिले तरी पोटदुखी थांबत नाहीये का? मला माफ कर मला ना काही सुचत नाहीये बाबा तुम्ही सांगा ना मी काय करू अगं तू डॉक्टर आहेस ना? हो आठवतेस काय तू आठवतेस Sorry, sorry. डॉक्टर आहेस ना? आहे. तुला माहिती आहे ना तुला विचारतोय का सांगतोय मी मी आहे मग डॉक्टर. ऐक ना मग मला औषध दे ना काय ते पोटात दुखतंय. शी बाबा माझ्याकडून हे पाप होणे नाही बाबा अहो तुम्हाला औषध देणारी मी कोण आहे एक मिनिट बाबा बाबा ही घ्या उदी लहानपणी उडी मारताना डोक्यावर पडली होतीस का तू बाबा अगं डॉक्टर आहेस ना तू उदी काय देतेस मला औषध दे ना अहो बाबा असं काय करताय ही काय अशी साधी सुधी उदी नाहीये हो परवा तुमच्या दरबारात आले होते ना मी तेव्हा तुम्हीच दिली होती ही उदी मला तुम्हाला माहिती नाहीये बाबा या उदीने केवढे चमत्कार केले नाही एक बिचारी माझी म्हातारी पेशंट होती 6 महिन्यांपासून मरणाची वाट बघत होती तुमची थोडीशी उदी मी सलाईन मधून तिला दिली ना तिचं उदियाचं मरण आजच आलं उदीच दिली तुला उदीच दिली तुला मी उदीच दिली मला माहित आहे तू डॉक्टर आहेस ना मग तू मला औषध दे ना काहीतरी अगं दुखतंय अहो बाबा तुमच्या या उदी समोर कुठलं औषध काय कामाचं आहे अहो तुम्ही ही उदी लावून मेलेल्या माणसांना जिवंत केलेलं मी पाहिलंय बाबा मी पाहिलंय अगं नाही ग माझ्याकडे आलेली माणसं आतून मेलेलीच असतात त्यांना उगाच वाटतं त्या आतून जिवंत आहेत म्हणून बाबा बाबा हे काय केलं अगं मध्ये असं वैचारिक मारून बघितलं म्हणलं वर्क होतं का बघूयात हा हा नाही झालं तर इचिक पिचिक तर आवडेल मग ते पण नाही झालं रिस्पॉन्स ऐकतेस ना पुढे बोल बाबा बाबा शांत व्हा बाबा बाबा खरं सांगा तुम्ही माझी परीक्षा घेताय ना अगं तू घेतेस ग शाळा माझी अगं नको ग पोटात दुखते ग माझ्या अगं डॉक्टर आहेस ना काहीतरी उपचार कर ना ग काहीतरी तुम्ही शांत व्हा तुम्ही झोपा इथे झोपा हो शांतपणे झोपा हा झोपला बरं, चप्पल सकट हो चप्पल सकट व्हेरी गुड बाबा आहात तुम्ही हा, आता तुमचा हात द्या हात द्या हा कुठलाही द्या चालेल मला हा हात दिला ना हा असं छान पोटावर ठेवायचा आणि जोरात म्हणायचं बोला तरर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 
बाबा तुमच्या लीला अगाध आहेत मला माहिती आहे, पण म्हणून स्वतःच्याच मंत्रात फंबल. मंत्रात इकडे मंत्रात फंबल मंत्र बोलतोय मी मंत्र. अगं कळवळतोय ग आणि वरनं दाबतेस काय निर्लज्जासारख्या ग काहीतरी दे ना. अहो मी तुम्हाला काय औषध देणार आहे बाबा? तुमच्या मंत्रापुढे कुठलंही औषध फिकं आहे. तुमच्या या मंत्रांनी मी किती मोठे मोठे चमत्कार होताना पाहिलेत बाबा. 1 मिनिट बाबा. अगं काय चमत्कार हा बघा, दाखवतेस. हा व्हिडिओ बघा. तुम्ही या पांगळ्या माणसाच्या पायावर हात ठेवून तरारारारारा म्हणालात आणि तो तरा 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 चालायला लागला बाबा. नाही नाही, हा पुढचा व्हिडिओ बघा. आंधळ्या माणसाच्या डोळ्यावर तुम्ही हात ठेवून तरारारा म्हणालात, त्याला दिसायला लागलं बाबा. अगं खोटं ग ते. बाबा, हे तर काहीच नाही. हो सचिन गावडेच्या गळ्याला तुमची नुसती उदी लागली तर त्याच्या मामाने त्याला सोन्याची चेन दिली. तुमच्या मंत्राची किमया आहे ही. तुम्ही सचिन गावडेच्या जिभेवर हात ठेवून तरारारा म्हणाला होतात की नाही? तुम्ही फास्ट बोलायला लागलात ना. तुमच्या मंत्रात जादू आहे बाबा. बोला व्हेरी गुड. बरं वाटतं नाही वाटत बरं नाही वाटत परत एकदा परत. वाटलं? नाही वाटत नाही वाटत बरं. नाही वाटत? अगं तू तरी जरा खऱ्या डॉक्टर सारखी वाग ना ग. हा तू काहीतरी दे ना मला. चेक कर ना काय झालं बघ ना. मी check करते, मी कसं बघ काहीतरी बघ. शांत बाबा शांत. मी चेक करते. मी चेक करते. हो मी चेक करते. तुम्ही झोपा. तुम्ही झोपा. मी चेक करते. इथे परत झोपा. बर अगं बघ ना लवकर हो, हो, हो. दुखतंय. बाबा थांब. अरे देवा.
बाबा तुमच्या पोटाला टेंगुळ आलंय. अरे देवा. काय 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 झालंय? बाबा हा? बाबा हे कसं झालं? पण काय झालंय काय? हे काय झालं बाबा? काय झालं? बाबा मला सांगा बाबा, हे खोटं आहे. पोट ते माझं. अगं पोट आहे. अगं काय मारतेस काय तू? पोट आहे ते माझं. अगं काय झालं ते सांग आधी मला. बाबा तुम्हाला ट्युमर झालाय. ह्युमर असेल तो. नाही नाही, काय आहे ना, तुमच्या या कॉन्फिडन्सची मी दाद देते, पण तो ट्युमरच आहे. ज्या पद्धतीने स्किट चालू आहे ना बाबा, त्या पद्धतीने तो ट्युमरच असला पाहिजे आणि तो आता वाढत चाललाय. बाबा, बाबा तुम्हाला माझी शपथ आहे बाबा, खरं सांगा तुम्ही हा कोणाचा ट्युमर घेतलाय? अगं ए ट्युमर आणि टॉवेल याच्यात फरक असतो गो. तो कुणाचा घेता येत नाही. नाही 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 बाबा, हे तुम्ही नाही करू. तुम्हीच म्हणता ना बाबा, भक्तांनो माझ्यापाशी या, तुम्ही तुमची दुःख मला द्या, ती मी पोटात घेईन, तुम्ही मात्र सुखी राहा. बाबा तुम्ही हे म्हणता की नाही बाबा, खरं सांगा कोणाचं आहे हे पाप? पाप? अगं नाही गं, तुझं काय नाही गं. अगं पोटात दुखते खरं. अगं चेक कर, काहीतरी झालं असेल. डॉक्टर आहेस ना तू. शांत व्हा बाबा, शांत व्हा. मी आहे ना, मी करते चेक. हा तुम्ही शांत व्हा. मी तुमचा ट्युमर काढून टाकते. तुम्ही झोपा. झोपल्यावर टीमवर जातो. बर. ट्युमर 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 ट्युमर. हे घ्या बाबा. हे काय केलंस तू? हे तुम्ही पौर्णिमेच्या रात्री दुधात बुडवून ठेवा आणि अमावस्येच्या रात्री पिंपळाखाली पुरा. त्यांनी काय होईल? तुम्ही मोकळे व्हाल, ट्युमर येईल ह्यात आपोआप. अगं अशाने मोक्ष मिळेल मला. त्या पिंपळाच्या झाडाच्या लाकडाने जाळतील मला. अगं नको नका असं वागूस. आणि बाबा असं काय करता, हे उपचार मी तुमच्याकडूनच शिकले आहे ना. तुम्ही नाही का तुमच्या भक्तांच्या अंगातली भूतपिशाच अशीच उतरवता. अगं भुतियागिरी असते का ती सगळी. जाऊ दे ना, तू करणार उपचार तुम्ही करणार. काय बोलताय हे बाबा, असं नका करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा, मी तुम्हाला बरं करते. बर बर बर, कर लवकर बरं. ओम गल्ली बाबाय नमः. ओम गल्ली बाबाय नमः. अगं काय फालतूगिरी लावली असतो. बाबा काय बोलताय? सारखं झोपायला लावते. अरे काय गल्ली बाबा, काय अगं काय नसतं. तुम्ही असं काय करताय बाबा, हा तुमचाच मंत्र आहे ना. अहो ही फालतूगिरी वगैरे नका म्हणू. असं काय करताय तुम्ही, नाही का मुलींना म्हणता की हा मंत्र म्हटल्यावर तुमच्यावर बलात्कार होणार नाही, बलात्कार करणाऱ्या पुरुषाचं पौरुषत्व नष्ट होईल, हो की नाही? अहो मग हा तर साधा ट्युमर आहे, ह्याचंही ट्युमरत्व लगेच नष्ट होईल, लगेच. असं नसतं का, असं नसतं ग. तो गल्ली बाबा आहे ना, तो भोंदू बाबा आहे. भोंदू बाबा ऐक, त्यांचं नका ऐकू तू. अगं उपचार करणार. बाबा असं बोलू नका, हळू बोला. अहो त्यांच्या भक्तांनी ऐकलं ना तर मारून टाकतील. बाबालाच? हो, त्यांना असं उलट सुलट बोललेलं आवडत नाही. हा बाबांनी सुद्धा? हो. अहो कसं असतं ना बाबा, लोक आहे ना दरबाराबाहेर चपला ठेवून येतात, पण भक्त मेंदू बाहेर ठेवून येतात. क्या डायलॉग आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज थोडे शांत व्हा. मी तुमचं ऑपरेशन करते आता फायनली. ठीक आहे, तुम्ही झोपा आता. कर ऑपरेशन कर लवकर कर. ऑपरेशन बरं ठीक आहे. ट्यूमर निघू दे बाबा, ट्यूमर निघू दे. बाबा हे घ्या, ह्या सूर्यावर तुम्ही मंत्र म्हणा, तारारारारारारारारा, मग मी लगेच तो तुमच्या पोटात टाकते. अगे थांब जरा. त्याला तरारा राईस करण्यापेक्षा स्टरलाइज कर ना. उपयोगी पडेल तो ग. आणि तू डायरेक्ट काय चाकू घुसवतेस, भूलबिल दे ना मला. बाबा तुम्ही काय बोलताय हे? तुम्हाला काय गरज आहे भुलीची? म्हणजे अहो असं काय करताय तुम्ही, नाही का म्हणत मी माझ्या शरीरातला आत्मा असा बाहेर काढून ठेवतो, जरा ठेवा ना 5 मिनिटासाठी काढून. खोटं. अहो नाही बाबा म्हणतात, बाबा नेहमी म्हणतात की माझं शरीर फक्त इथे असतं आणि माझा आत्मा जगभर वास करतो. परवाच मंगळावर जाऊन आलेत ते. साध्या मंडईत पण जात नाही का मी बाहेर. काय जाईल, काय बोलते.
हे बघ हे सगळे उल्लू बरेच धंदे माझे आहेत. मी ना जाहीर करतो, मी भोंदू बाबा आहे. हा गल्ली बाबा भोंदू बाबा आहे, खोटारडा आहे. ऐक ना, तुम्ही खरे आहात, तुम्ही डॉक्टर खरे असता, तुम्ही देव, तुम्ही लोकांना वाचवता, तुम्ही बाबा, आम्हाला अहो. वाचवा ना, आम्हाला वाचवा प्लीज, मला वाचवा, दुखते हो. काय करताय बाबा तुम्ही? आम्ही कोणी देव वगैरे नाही आहोत, आम्ही सुद्धा साधी माणसंच असतो. आमच्याकडूनही चुका होतातच की. फरक फक्त एवढाच आहे ना की आम्ही शिक्षण घेऊन हे सगळं करतो आणि लोकांच्या जीवाशी नाही खेळत. काय ना बाबा, ही लोक जी आहेत ना ती खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा घेऊन येतात आपल्याकडे. भाबडेपणाने आपण जे काही सांगू ना ते सगळं करायला तयार होतात. फरक एवढाच होतो ना की त्यांचा आमच्यावर विश्वास असतो आणि तुमच्यावर श्रद्धा असते. बाबा, आम्ही जर सांगितलं ना लोकांना की सफरचंद खायची, सफरचंद खायची, तर ते एक वेळ नाही खाणार. पण तुम्ही मंतरून दिलेलं सफरचंद ना प्रसाद म्हणून नक्की खातील. बाबा, एखाद्या भोंदू बाबाच्या हातातलं सफरचंद जगाला अज्ञानाकडे घेऊन जातं, पण तेच सफरचंद जर न्यूटनच्या हातात पडलं ना तर ते जगाला विज्ञानाकडे घेऊन जातं. अरे वा, क्या बात आहे. आणि बाबा, आजच्या या जगाला विज्ञानाची खूप गरज आहे. त्याच्यामुळे ना हे फालतूगिरी आणि हे तुमचे धंदे ना थांबवा आता. हं? थांबवले बाबा, अहो. मला वाचव, दुखतंय खूप पोटात. तुम्हाला काय वाचवणार आहे मी बाबा? तुम्हाला काही ट्युमर वगैरे झालेला नाहीये. तुम्हाला अजिबात ट्युमर नाही झालाय. मग हे दुखतंय कसं? ते तुमच्या संध्याकाळच्या तीर्थाबरोबर तुम्ही जे प्रसाद खाता ना, चकल्या, चिवडा, चणे, त्याच्याने फक्त थोडीशी ऍसिडिटी झाली आहे, बाकी काही झालेलं नाहीये. गोळ्या लिहून देते, त्या पाण्याबरोबर घ्यायच्या. हा, गोळ्या लिहून देते तुम्हाला. वाह वाह वाह, क्या बात है. वाह, बोला. सुपर. महेश सर, काय म्हणाल? 25 भन्नाट. तर मंत्र म्हणायला लागली तर मला वाटलं ती म्हणते एम भगभुगे भगनी भाग वगैरे. पण खरंच ह्या एकंदर बाबागिरीवरती जे भाष्य होतं ना, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. आणि तो जो डायलॉग होता ना, मेंदू बाहेर काढून येतात, सुपर. म्हणजे चपला बाहेर काढून आपण देवळात जातो, लोक मेंदू बाहेर ठेवून तुमच्याकडे येतात. अगदी करेक्ट, अगदी बरोबर. आणि तू दोघांनी कामं उत्कृष्ट केली. तुझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स दिसला ना मला आज, आय एम टेलिंग यू, यू आर गोईंग अ लॉंग वे. येस, वेल डन, कीप इट अप. आणि आता गुण. गुण. 10 गुण. नमस्कार, मी किरण हनुमंत डांगे. मी नियती घाटे. तुम्हाला आमचा परफॉर्मन्स आवडला असेल तर तुम्ही आम्हाला नक्की वोट करा. आणि त्यासाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या पेजवर जाऊन आमच्या फोटोंवर क्लिक करा. तुमचं एक वोट आमचं या स्पर्धेतील स्थान बळकट करू शकतं. धन्यवाद. विशाखा. विशाखा. ई तुलिके, या बात. किती वर्षांनी भेटलो गे. एक मिनिट. बापरे, मागच्या जन्मी ना जत्रेत हरवलेल्या मैत्रिणी भेटतात ना, तशा भेटलात गे तुम्ही दोघी. मला तर वाटलं तुला ओळखच दाखवणार नाही. अरे बस काय मल्हार, सेलिब्रिटी एक वेळ नाक्यावरच्या दुकानदाराला विसरेल, पण लालबागच्या राजाचं दर्शन देणाऱ्या माणसाला कसा विसरणार? अरे अगं, कशी आहेस तू? तू इथे कसं काय येणं केलं जत्रेत? नाही नाही, मी सांगतो काय. विशाखाताई, आमचा ना स्टेशनरीचा बिझनेस आहे. Okay. म्हणजे आम्ही शाळा, कॉलेज अशा इतर ठिकाणी ना वह्या, पुस्तकं, मल्हार यार, किती पेन, फुटेज पेन्सिल. घातो. डायरेक्ट सांग ना, फ्रेंड आहे आपली, आहे ना विशू? हा, आहे बघ, काय आमचा स्टेशनरीचा बिझनेस आहे. एका पेनाची ऍड करायची, तर तू करशील का? घेते का सुपारी? हा, एक मिनिट. सुपारी कोण म्हणाला आता? सुपारी आहे इकडे? कसली सुपारी आहे? कधी करायची? कधी नाही, नाही, सुपारी म्हणजे- मला सांग ना, तू काहीच प्रॉब्लेम नाही, सांग ना मला. काय खायची सुपारी नाही समीर सर, खायची सुपारी नाही आहे. काय आम्हाला ऍड करायची ऍड. ऍक्च्युली ती ऍड मला देता हा, येते. विशाखाताई भारी आहे ना, स्टेशनरीची ऍड आहे आणि मला पेन, मिळाली पेन. सुपारी. वा वा, म्हणजे आता ह्या शो मुळे करिअर होणार तुझं. वा वा, नाही चांगली आहे ही, चांगली ऍक्ट्रेस आहे, मस्त. म्हणजे मी लिहिलेलं छान पोचवते लोकांपर्यंत. छान. ऍड कुठली आहे? पेन पेन स्टेशनरी पेनाची अच्छा, ऍड. पेनाची ऍड आहे का? अच्छा, म्हणजे स्क्रिप्ट तयार आहे? हो, तयार आहे. मी पण लिहितो ना, म्हणून म्हटलं. नाही नाही, आमच्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. काय होतं, विशाखाताई अशा येतात आणि असा स्वतःची ऑटोग्राफ करत असं म्हणतात, पेनात पेन
बने स्टेशनरीचा पेन. कसे कसे फालतू आहे रे. अरे सम्या काय यार समीर, आमच्या मकरंद दादांनी लिहिलं स्क्रिप्ट फालतू नाही सॉरी सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला काय म्हणायचं, पेनाची ऍड आहे ना, मग लेखकाला घ्या ना, हिला कशाला? मोबाईलची ऍड असेल किंवा मेकअप किटची ऍड असेल तेव्हा हिला घ्या. एक मिनिट याला काय अर्थ आहे? एक मिनिट इकडे ना, एक मिनिट. तू काय माझ्या सुपारी कशाला लाटतोस तू? नाही एक मिनिट, याला काय अर्थ आहे? मला हे कळत नाहीये. मग असं थोडीच लिहिलंय की लेखकानेच ऍड करायची पेनाची. तसं असेल ना तर मी प्रसादला विचारते. अरे ऐक ना, प्रसादला कशा? ऐक ना तू, प्रसादला हे बघ, नाही, आपण प्रसादला बोलूया. जे काही पैसे होतील आपण आपापसात वाटून घेऊ. ठरलंय आपलं. ओके हे बघा, मी ओके ठरलंय. मी 5,000 रुपये घेईन. आम्ही तुम्हाला सुपारी देतो. अरे पण सुपारी मिळाली. वाईट सुपारी असशील यार तू. एक मिनिट, कसली सुपारी? अरे बघ ना, भारी यार. मला मिळाली होती सुपारी तर यामध्येच घुसला आणि लाटली सुपारी. याने हो. हे असं द्या. पण सुपारी कसली? अरे एका पेनाची ऍड होती, माझ्यासाठी आली होती, याने घेतली. घ्या. तो पण म्हणतोय घ्या घ्या ना. ह्याला घेऊन काय होणार ऍड मध्ये? नाही ते काय पेनाची ऍडची सुपारी आहे ना, लेखक पाहिजे, हे करेक्ट आहे. कोण आहे? नाही, मी पण लेखक. लेखक कसा एकदम पर्सनॅलिटी वाला पाहिजे ना. बरं, जुने लेखक आठवा, सगळे लेखक आठवा, कसे अशी पोच घेतली पाहिजे. तू गे रे, हे बघ केवढा केविलवाना वाटतोय. नाही यार, केलं. हे पण आहे. नाही, मुळात मुली अशा पोच घेतच नाही, तो विषय संपला. आणि लेखक म्हणजे पर्सनॅलिटी दिसली पाहिजे. असा जाडजूड लेखकाचा चष्मा मॅटर करतो म्हणजे वाचनामुळे. आणि मुळात सर्वात USB पॉइंट म्हणजे मिशी. लेखकांना मिशी असली पाहिजे. एक सेकंड, लेखकाला मिशी असायची काय गरज आहे मला सांग? अरे सगळं सोपं आहे. म्हणजे कसं आहे, विचार करताना कुरतडाला बरी पडते ना. त्याच्यासाठी मिशी महत्वाची. त्याच्याशिवाय सुचूच शकत नाही काय? ह्याला केसच येत नाही, मिशी कुठून येणार आहे? तू पर्सनल कशाला आता होतोय? मला असं वाटतं की त्या ऍड साठी मी ऍप बसतो. अरे पण मी पण अरे लेखक आहे ना. अरे ऐक ना अरे, माझं. एक मिनिटं, अरे तुम्ही यार, स्वतःची पोळी भाजून घेते. ऐक ना. माझ्याकडे ती ऍड आली. अरे माझ्याकडे अरे, सिरियस मला हे पर्सेंटेज जात सांगा. आहेत. आपली जोडी आहे ना, आपण वाटून घेऊ. जोडी बिडी अरे करते. वाटून अरे, घ्या. अरे, जोडी आहे. अरे पण आपण वाटून घेऊ. विशाखा ऐक ना, मी काय म्हणते समीर आणि प्रसाद. पण त्याला नाव पण नाही माहिती. तर आम्ही ना जरा म्हणजे विचार करतो, जरा आमच्या घरातल्या सिनियरना पण विचारायला लागेल ना, तर ते करून ठरवतो आणि सांगतो अरे पण तुम्हाला. आपलं झालं होतं आपण आता फायनल जर आम्हाला थोडासा विचार करायला वेळ द्याल प्लीज. नाही ठीक आहे, म्हणजे करा विचार. फक्त ते मिशी हा USB होऊ शकतो, ऍडचा असो. विषयाचा काही संबंध नाहीये. नाही, उगाच नाही. कळलं का? टॅलेंट पाहिजे, महत्वाचं आहे. नाही, त्यांना नाही, मी मलाच नाही, बोलवणार. नाही, नाही, मलाच बोलवणार, सांगतो ना मी. काय process आहे? अरे यार तुम्ही ना चूक केली यार. मलाच बोलवणार रे. हे मला पटत तरी बरं झालं आप्पा नाही आले. आप्पा जरा का इकडे आले असते ना, ह्या तिघांची अशी शाळा केली असती, आयुष्यात पुढे कधी कान कोराला सुद्धा पेन हातात घेतला नसता. मल्हार आता काय करायचं? तेच म्हणतो मी, करायचं काय? डोंट वरी, मैं हूं ना. बने हम बने. तुम बने तुम बने. बरोबर, तू मग पण आहे. मी तुमचा आडनाव बंधू. ते तुम्ही नाही का तुमच्या घरी काही प्रॉब्लेम झाले की असे हसत खेळत सावरता, तसं इथे स्किट पडला की मी सावरतो. आपला पंच गाजवतो मंच. कसं असतं, आमच्या इथल्या लेखकांनी भरकटवलेल्या स्किट असतात ना, त्या माझ्या एंट्रीने करेक्ट लाईनवर येतात. वा वा. पण सध्या तरी तू भरकटलेली हाडं जोडून इकडे आल्यासारखा वाटतोयस रे. हो बाई, कसं आहे माहिती आहे का, कॉमेडीसाठी ना बॉडी नाही बघत, टायमिंग बघतात. आणि ना माझं ऐका तुम्ही, ते आता जे गेले ना सेलिब्रिटी, त्यांना ना अजिबात घेऊ नका, त्यांच्या नादाला लागूच नका. त्यांचं कसं आहे माहिती आहे का, ते ना स्क्रिप्ट मधलं कमी आणि बाहेरचं जास्त बोलतात. त्यात तुमची ऍड 2 मिनिटाची, त्यात त्यांनी ती केली तर 2 तासाची होईल. मग ती तुम्हाला सिरियल सारखी थोडी 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 रोज दाखवावी लागेल. आणि या मोठ्या लोकांचं कसं असतं, ते 10, 15, 20 हजार रुपये मागणार. त्यापेक्षा एक आयडिया करा, आपल्याला 500 देऊन टाका, कडकडीत सल्ला देतो. 500 बस काय भाई? हा चालेल चालेल. काय काय सल्ला काय? सल्ला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ऍड करताय ना, सेलिब्रिटी घेऊ नका. नाही, कॉमन चेहरा घ्या, कॉमन चेहरा. म्हणजे माझा बघा कसा कॉमन चेहरा आहे, आमच्या इथल्या कोणत्याही स्किटमध्ये खपतो मी. असा कॉमन चेहरा शोधा. कॉमन चेहरा लोक बघतात जास्त, त्यामुळे माझं असं सजेशन आहे की सेलिब्रिटी न घेता कॉमन चेहरा घ्या. ताई, एवढा सल्ला दिला, 500 तर दे. आडनाव बने तरी 500 मागतो यार. तू लालबागच्या राजाच्या दर्शनाने डायरेक्ट पायावर डोकं, नारळ फ्री. नारळ फ्री देणार ताई. बाई चल, तुझ्यासाठी 500 पण सोडले. चला येतो, छान करा का. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुलिका, अगं हा करेक्ट बोलला. आपणही तेच करूया. आपण ना आपली ऍड आहे की नाही, मग आपणच करूया ना. आपण आहोत ना कॉमन चेहरा पब्लिकचा. मी तेच तर म्हणत होते. बरं ठीक आहे, आपण करूया. तू चल, मी तुला सांगतो माझ्या डोक्यात भंगार idea आली. अगं आपला आहे, दादा आहे, आम्ही आहे. आणि तू माझ्या म्हणलं
मंडळी, आमच्या या सगळ्या गडबड गोंधळात बने कुटुंबियांनी जरी इथून कल्टी मारली असली तरी सुद्धा थोड्याच वेळात ते तुम्हाला भेटणार आहेत, कारण आता आम्ही तुमचा निरोप घेणार आहोत. पण आजचा हा आपला विनोदवीरांचा रणसंग्राम उद्याच्या भागातही असा सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.